नमस्कार मित्रांनो, सर्व प्रगणक यांनी घरगणना अंतर्गत सर्वात अगोदर नक्षा तयार केला. त्यानंतर मग प्रत्यक्ष घरगणना मोबाईल ॲपवर केली आणि आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपली सर्व माहिती फायनल सबमिट करायची आहे. मार्क ॲज कंप्लीट ही प्रोसेस प्रत्येक प्रगणक यांना पूर्ण करायची आहे. थोडक्यात म्हणजे आपले जे गटातील सर्व घरं होते, इमारती होती, त्यांची गणना पूर्ण झालेली. मग हा सर्व डाटा आपल्याला फायनल सबमिट करायचा आहे. असे करत असताना काही एरर आपल्यासमोर येत आहेत. ते एरर, त्याविषयी माहिती, त्याविषयी उपाय आणि ही प्रोसेस कशा पद्धतीने राबवायची याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. त्याआधी BS स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आपण ॲप ओपन करूया. ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात खाली गट यादी कार्य या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सदर स्क्रीनवर आपल्याला सर्वात खालच्या बाजूला एक पर्याय दिसणार आहे, पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. या ठिकाणी क्लिक करावे. आता या ठिकाणी वरच्या बाजूला एक बॉक्स आपल्याला दिसणार आहे, त्या ठिकाणी टिक करा आणि खाली आपले स्वतःचे सिग्नेचर आपल्या बोटाने आपल्याला करायचे आहे. त्यानंतर सादर करा या ठिकाणी खालच्या बाजूला ही टॅब आहे, त्यावर क्लिक करा. आपल्या मोबाईल ॲपमध्ये कोणत्या माहितीत काही चूक झाली असेल किंवा तफावत असेल तर या पद्धतीने एक एरर आपल्याला दिसणार आहे. You have not completed all census houses as per the layout map. Please finish them before proceeding. याचा मराठीत अर्थ असा आहे की लेआउट मॅपनुसार आपण सर्व काम पूर्ण केलेले नाही. पुढे जाण्यासाठी कृपया ते काम अगोदर पूर्ण करा. मग यासाठी आता आपल्याला या ॲपच्या बॅक पेजवर जायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि या पेजवर आपल्याला आता यायचे आहे. या ठिकाणी मान्यदर्शक नकाशानुसार इथं 2 अंक आपण लिहिलेले होते. सर्वात अगोदर इमारतींची अंदाजित संख्या आणि घरांची अंदाजित संख्या. आता या ठिकाणी ही संख्या बघा, ही माहिती आपण या ठिकाणी बाजूमध्ये सेव्ह करून ठेवूया. आणि त्यानंतर सर्वात खाली घर यादी गट कार्य या ठिकाणी क्लिक करूया. आता सारांश पहा या ठिकाणी क्लिक करूया. आता सारांश पहा या ठिकाणी काही कॅल्क्युलेशन आपल्या समोर येणार आहे. एकूण गणना घरे, त्यापैकी अनिवासी, सामान्य कुटुंब, संस्था कुटुंब, पूर्ण अपूर्ण आणि डिलीट केलेले या सर्वांचे टोटल याची ताळमेळ बसली पाहिजे. पण भरपूर प्रगणक यांनी एकूण फॉर एक्झाम्पल म्हणून 100 घरं माहिती भरली असेल, पण त्यांची सिंक केलेला डाटा त्यापेक्षा जास्त आहे. मग हा कशामुळे आलेला आहे? सिंक केलेले क्रमांक जास्त का आले आणि ते कशा पद्धतीने चेक करायचे याविषयी डिटेल व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली अशी काही चूक झाली असेल किंवा अशी काही माहिती आपल्याला दिसत असेल तर आपण ती कशा पद्धतीने त्याची डिटेल माहिती घेऊ शकतात. ओके, तो व्हिडिओ लवकरच आपल्यासमोर प्रस्तुत होईल. आता या ठिकाणी आपल्याला मार्क ॲज कंप्लीट म्हणजे सर्व डाटा फायनल सबमिट करायचा आहे. त्यासाठी या पेजवर आपल्याला काय करायचं आहे, ही सर्व जी माहिती आहे ही स्क्रोल डाऊन करायची आहे. या ठिकाणी सर्वात खालचं जे घर आपण माहिती भरली आहे, ओळ क्रमांक शेवटची, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी ओळ क्रमांक 342 ही शेवटची माहिती त्यांनी भरलेली आहे. या ठिकाणी गणना घर क्रमांक आणि इमारत क्रमांक आपल्याला चेक करायचा आहे. पहा, इथं गणना घर क्रमांक 342 आणि इमारत क्रमांक 320 आलेला आहे शेवटचा घराचा. आणि आपण प्रत्यक्ष अंदाजित इमारती संख्या किती टाकली होती? 330. आणि गणना घरांची संख्या 345 टाकली होती. मग अशा वेळेस या ठिकाणी हा जो अंक आहे यात तफावत आढळते. मग ॲप याला काय कळतं की अंदाजित इमारतींची संख्या जास्त आहे आणि शेवटची ओळ या ठिकाणी आलेली इमारतींची संख्या कमी आहे, कुटुंबाची संख्या कमी आहे. मग अजून तुमचे काम अपूर्ण आहे. मग अशा वेळेस ती एक सूचना आपल्याला येते की उर्वरित काम पूर्ण करा. मग यासाठी प्रगणक यांनी काय करावं, सर्वात शेवटची जी ओळ असेल सारांशमध्ये त्या ओळचा गणना घर क्रमांक लिहून घ्या आणि इमारत क्रमांक लिहून घ्या. ओके, त्यानंतर बॅक गेल्यानंतर आपल्याला या पेजवर यायचे आणि या ठिकाणी अंदाजित इमारती संख्या बदलून घ्यायची आहे. जी शेवटच्या ओळची होती ती टाकायची आहे. त्यानंतर अंदाजे घरांची संख्या सुद्धा आपल्याला शेवटची ओळमध्ये आपण जो अंक पाहिला, क्रमांक पाहिला असेल तो इथं नमूद करायचा आणि माहिती ही सेव्ह करायची. म्हणजे घर यादी कार्य या ठिकाणी क्लिक करायचं आणि शेवटी सर्वात शेवटी मग परत
पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा या टॅबवर क्लिक करा. म्हणजे इंग्रजीमध्ये मार्क ॲज कम्प्लीट असं नाव येईल. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा आणि आपलं सिग्नेचर करा आणि सादर करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने एक सूचना आपल्या समोर येणार आहे. HLB ब्लॉक मार्क ॲज कम्प्लीट आणि ब्लॉक ID आपल्या समोर येणार आहे. याच पद्धतीने प्रत्येक प्रगणक यांनी फायनल डाटा सबमिट करायच्या वेळेस अंदाजित इमारती संख्या आणि अंदाजे घरांची संख्या ही आपली शेवटची जी ओळ असेल त्या ओळीचा जो क्रमांक आला असेल ती भरायची आणि सर्व माहिती सबमिट करायची. या पद्धतीने आपल्याला एक SMS सुद्धा प्राप्त होईल की आपली HLO जो ब्लॉक नंबर होता तिथलं सर्व माहिती कंप्लीट झालेली आहे. ओके. पण मित्रांनो, एक वेळेस फायनल सबमिट झाले तर तुम्ही त्यानंतर कोणतीही माहिती भरू शकत नाही, बदल करू शकत नाही किंवा ॲड करू शकत नाही. म्हणून अजून मुदत आहे. एखादे घर त्याचे बांधकाम सुरू असेल, त्यांनी 10 दिवसानंतर छत तयार करून ते राहायला तिथं गेले तर निवास म्हणून त्या इमारतीची गणना आपल्याला करावी लागेल. म्हणून खूप घाई करू नका आणि आपले चार्ज ऑफिसर यांकडून किंवा तालुक्यातून आपल्याला पुढील सूचना आल्यानंतर त्या पद्धतीने फायनल सबमिटची प्रक्रिया राबवा. या प्रक्रियेसाठी घाई करू नका. फक्त व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कृती करा. आणखी आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर आपण कॉमेंटमध्ये लिहा, त्यासंबंधी व्हिडिओ तयार होईल. भेटूया पुढच्या वेळेत. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.